नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. सासवड येथील जयाद्री हॉल, सुशीलानंद सोसायटी, ज्योती पार्क समोर सोपान नगर येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त एक दिवटी ज्ञानाची या उपक्रमाचे आयोजन लेखक प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक यांनी केले. या उपक्रमाअंतर्गत वाचन चळवळीचा विकास करण्यासाठी सासवडमधील वाचन कट्टा ग्रुप यांचे मार्फत सामूहिक पुस्तक वाचन अभिवाचन कार्यक्रम आयोजित केला होता. मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केले गेले. यावेळी शंकर पाटील यांची कथा सादर करीत असताना स्नेहल श्रीकांत देशपांडे. पहा तर पुढे. जन्म आहे 8 ऑगस्ट 1926 सालचा, मृत्यू 30 जुलै 1994. जन्मगाव पट्टण कोडोली, तालुका हातकणंगले. शिक्षण BA BT गडिंग्लज आणि कोल्हापूरमध्ये. व्यवसाय रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत अध्यापन केलं. आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली ती 1957 साली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये विशेष अधिकारी आणि विद्या सचिव म्हणून जबाबदारी. लेखन त्यांचं कथा, कादंबरी, वगनाट्ये, स्फुटलेखन, चित्रपट कथा, वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन या 5 कथा संग्रहांना आणि ताजमहलमध्ये सरपंच या विनोदी कथा संग्रहाला राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. शंकर पाटलांची कथा ही मराठी कवितेचं एक लेणं आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी आहे. त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाहीये, त्यामागे सामाजिक जाणीव आहे. या कथा निर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. त्यांची कथा ही चिंतनाच्या डोहातून जन्मते. कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं, त्यांच्यातले परस्पर संबंध, खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय आहे. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलले आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदललं आहे की जाणीव त्यांना तीव्रतेने होते. कधी ते जुन्या नव्यातील पडलेला अंतर समजून घेतील, तर कधी अवतीभोवतीच्या माणसांची गप्पा गोष्टी करण्यात रमतील. आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा आहे. अशा वेगळ्याच गावची पाटीलकी लाभलेला हा माणूस 4 पावले उमटवू आपली खेळू पुणेचा मार्ग बरा असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करीत नेतो. त्यांची कथा वाचती आता नाटक. लक्ष्मीच्या देवळाचा तटाचा दरवाजा मोठा बंद होता. तोंडापुरच्या पिपरणीच्या झाडाला बत्ती टांगली होती. पारावर चौघडा वाजत होता. जवळच तिकिटांची पुडकी टेबलावर मांडून 2 माणसं खुर्च्यांवर बसली होती. 5-25 पोरांची त्यांच्या भोवती मिठी पडली होती. बत्तीच्या उजेडात त्या दरवाजातच दर्शनी उभा करून ठेवलेला एक फळा दिसत होता. रंगीत खडूने बरबटलेल्या त्या फळ्याकडे काही पोरं नुसतीच टच लावून बघत होती. काही अक्षर लावण्यात गुंतली होती. काही त्यांचा मोठ्यानं अर्थ लागत उभी होती. एक अक्षर तुटक वाचून झाल्यावर मग एका दमात तो शब्द मोठ्यानं म्हणत होती. एकूण मजा येत होती. गंडट्याला चिचचा गोळा लावून तो तोंडात रवी फिरवल्यागत फिरवत राहावा तशी मजेनाची पोरं चौघेत उभी होती. बत्तीचा तो भगभगीत उजेड बघून रानात निघालेला रामाला भाल्याची काठी टेकत देवळापुढे आला. पिपरणीच्या पारावर उभं राहून थोडा वेळ त्याने चौघड ऐकला. त्यातली चव गेल्यावर मग तो फळ्याकडे आला. फळ्यापुढच्या कोंडाळ्यात शिरून एका पोराला म्हणाला, काय लिहलंय रे ते? पोरगं म्हटलं, वाचून बघ की. अरे मला वाचायला येत असतं लेखा, तर तुला कशाला विचारलं असतं रे असं म्हणून ते दुसऱ्या पोराला म्हणलं, काय तमाशा आहे बाई? नाही, नाटक आहे. कंस आहे? पुराणी का ऐतिहासिक? नाही, स्वतंत्र सामाजिक नाटक आहे. लवाचकित झाला. म्हणजे कसं रे? मी नुसती पण काय अवघड होते. माहिती यूज करतो.
चाली छान असायच्या आणि त्यामुळे त्या अजूनपर्यंत कविता पाठ आहेत. आता ग्रामीण कथा वाचणार आहे म्हणून मी ही कविता निवडली आहे. बहिणाबाईंच्या कविता खूप सुंदरच आहेत. कालच त्यांचा स्मृती दिन झाला. त्या पण गल ठोकळांची कविता आहे पाहुणच्या. या बसा पाव्हण अस राम राम घ्या, या बसा पाव्हण अस राम राम घ्या, कोणच्या तुम्ही गावाच गाठुड तिठरा उद्या, घोंगडी टाकली इठ बसातीवर, अनुमान करू नका आता हे समजा आपलं खर, वाढूळ चालता जणू लई भागला, वाढूळ चालता जणू लई भागला, हे पगा काढलया पाणी अंघोळ कराया चला, आटपा बिगीन जरा ताट वाढलं, आटपा बिगीन जरा ताट वाढलं, पावन चलाया आता हे पगा पीठ टाकलं, वाढली पगा ज्वारीची जाड भाकरी, वाढली पगा ज्वारीची जाड भाकरी, निश्चितीन जेव्हा हाताना जायचं न शेतावरी, लई सुगरण मपली बर कारभारीन, लई सुगरण मपली बर कारभारीन, किती अपरूप झालं आहे हे कांद्याचं बेसन, लसणीची चटणी उचून पगा वाढली, ती मधून तोंडी लावाला गती तिखट चाकली, चापून आता होऊ द्या, चापून आता होऊ द्या, करू नका काही कमी, मिठ भाकरी गरिबाची आवड करू दी तुम्ही, इतक्यात कसं उरकलं आव, इतक्यात कसं उरकलं हे नव आहो हे खरं, आणखी एक चतकोर खायला पाहिजे बर, काराव हात राखुनी असं देवता, अगे अगे वाढकी त्याना हे बेस झालं आता, हो झालंच आता उठा चला बाहेर, घ्या हातावरती पाणी नी बसा पथारीवर, जायचं काय म्हणता इतक्यात, जायचं काय म्हणता झोप घ्या जरा, जाताल उद्या का खाई हा वेतन हो बरा, शेवटी निघालात ना, शेवटी निघालात ना, जपुनीच जा बर, गरिबाची ओळख ठेवा, या राम राम घ्या बर. नाटक आता बघितले वेगळं आम्ही तरी काय सांगा बरं तुला, अरे पण त्याला काय नाव गाव शेंडा बुडू काय आहे की नाही, काय मागे नाटकाचं, पायाचा दगड लवराला या नावावरूनच पोट भरून हसून जमल्यावर तो सुताराच्या गाड्याला म्हणला, अरे पार्टी त्यांची आहे गावातीलच आहे, त्याला अजून जेव्हा हसू कुठलं, इकडं हसता हसता त्यानं हातातला भाला म्हणजे नाही एका पोराच्या पोटाला लावून विचारलं, अरे हे काय घेऊन वाचून जाऊ की मला, भाल्याचा पटाला पोटाला लागल्यावर त्या पोरानं बेडकाला टणटण उडी मारली आणि लांब जाऊन ते म्हणलं, आईला पट काढतोय रे माझं, वारानं गणा सुताराच्या पाठीचे पक्कन बुक्के घालून म्हटलं, अरे वाच की ते, मग सुताराचा गणा धडा वाचावा तसा पोर वाचू लागला. आज रात्री 10 वाजता वडगाव मुक्कामी वडगाव नाटक मंडळींनी बसवलेला खास संगीत 3 अंकी 100% विनोदी पायाचा दगड या नाटकाचा प्रयोग लक्ष्मीच्या देवळात अवश्य पहा. याल तर हसाल न याल तर कसाल. प्रमुख पात्रे व भूमिका
चंद्रकांत, भीमकोंडा पायकोंडा पाटील, बाबासाहेब, अण्णू वड्ड, रावसाहेब, विनोद मूर्ती सरवड्या मांग, डॉक्टर गायतोंडे, मल्लप्पा राजाराम हत्ती, रामागडी, धनाजीराव शिर्के, माई, कुलकर्णी मास्तर, सरला, दादू दगडू न्हावी, सुषमा, त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह होतं सुषमाच्या पुढे, दिग्दर्शक आल्या बापरी, गणा वाचत होता आणि लवाराची इकडं हसून हसून बुरकुंडी वळत होती. शेवटचं पार्टाचं नाव ऐकून तर त्याला बेजान हसू फुटलं आणि ते पोटात मावना तसं आपलं पोट धरून तो पटकन खालीच बसला. दोन्ही पाय पसरून डोंगरावर बसला आणि आभाळाकडे तोंड करून खदखदा हसायला लागला. हसू आवरना तसं तिथनं उठला आणि पाय पडाला. लांब जाऊन आपला एकटाच गाढवागत उभा राहिला. त्या तटाच्या आतला बत्तीचा उजेड वर आभाळाला जाऊन भिडला होता. आत नुसता बोगद्याला चालला होता. मोठ्या दरवाजात त्याला एकदा परत्याचा आण्याबा दिसला. तसा लबाडचा आजचा हल्ला आणि दारावर येऊन धडका देत म्हणला, अगं ये, अगं ये, दार उघडा की रे. आत नावाला कोण आहे? मी आहे लवाराचा रामा. काय काम आहे? आण्याबाला भेटायचंय आणि त्या कामात आहे. काय सांगायचं असेल ते इथं सांग. असं म्हणून त्यानं किंचित दार उघडून फटीचं तोंड बाहेर काढलं. तसा लवारा आत घुसला आणि दानपणाने रेटत आत गेला. लवाराबरोबर दारावरचं जे पोर होतं ते हमरी तुमरीवर आलं. तवर दारावर आणखी एक घोळका आला. लवाराला सोडून देऊन त्यानं चलाखीनं दार रडपलं आणि आतनं कडी लावून घेतली आणि ते देवळात पळलं. घोंगडी आडवी बांधून जिथं रंगपटाची खोली तयार केली होती तिकडे गेलो आणि त्या गोमगाल्यात आणाव्याला शोधू लागलो. त्या एक खडी टिचभर रंगपटात कुणाची तोंड कुणाला ओळखू येत नव्हती. जो तो आपल्या नादातच गर्भ होता. दोन रंगवलेली पात्र लाल भडक तोंडाने इकडे तिकडे फिरत होती. बाकीची पोरं खुळ्यातच त्यांच्या तोंडाकडे बघत होती. जरा कच्ची पात्र होती ती आपापली भाषणं जोरानं पाठ करत होती. एका कोपऱ्यात बत्तीजवळ मेकअप मास्टर पात्रांची तोंड आपली रंगवत बसला होता. त्याच्या त्या रंगकामाच्या करामतीकडे काही पोरं घोळक्यानं बघत बसली होती. मांडी घालून देवागत बसली होती. काहींचं चित्त त्या उघड्या रंगाच्या पेटीकडे जात होतं. एवढ्या बारीक नजरेनं बघून सुद्धा ती कला काय समजत नव्हती. तो एक मोठा मजेशीर जादूचा खेळ होता. त्याच जागेत वर आडव्या तिडव्या दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्यावर नाना तऱ्हेचे वेश दिसत होते. अजूनही पोशाख येत होते आणि जसे येतील तसे त्यावर टाकले जात होते. त्यात रंगीबेरंगी पातळ होती, कोट होते, इजारी होत्या, सगळं होतं. एकमेकात फार गुंतावून गेलं होतं. आण्याबा ते पोशाख नीट लावत उभा होता. तसं ते दार दडपून आलेलं पोरग घाईने आलं म्हणालं, आण्याबा काय रे? ते पोर समोर आलं तसा आण्याबा खवळला. ओरडून म्हणला, अरे दार सोडून हिकडे कशाला आला रे? सगळी हिकच कशाला करतात मला काही कळतच नाहीये. मेकअप मास्टर तर जिमताला टेकला होता. तो आपलं काम सोडून थांबवत म्हणला, केविलवाना म्हणला, आण्याबा आता आमचं काम पुरं बाबा. आण्याबा हा बघला. त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणला, काय झालं? भोवतालच्या पोरांकडे पोट दाखवून म्हणला, अहो आता ही जत्रा बघा की. आता या गोंधळात माझं काही चित्त लागतंय हो. एक जण बाटली उचलते, एक जण पावडरचा डबा उचलतंय. यातनं काय मला काम निघायचं नाही बघा. आल्याबा विंचवागत तरातरा तिकडे गेला. दात चावून त्यानं राग गिळला आणि हात जोडून त्या पोरांना म्हणला, अरे माझ्या बाबांना, अरे काय करायचं? त्या बाईच्या आवारात जाऊन बसा ना, हात जोडतो तू मासे उठा उठा. आल्याबाची ही विनंती ऐकून जरा हालचाल झाली. अगदी तोंडाजवळ तोंड नेऊन बघत होती ती पोरं जरा मागं सरली आणि ती मागं सरली अशी म्हणताना मागची पोरं पुढं सरली. मगाशी आलेलं ते पोर अजून तसंच उभं होतं. त्याला बघून आल्याबा पुन्हा खवळला, अरे हे जा की दारावर, म्या नाही बा जाणार. कारण कोण ऐकतं माझं तिथं दाबून समजे आत घुसत्यात आणि कुणाला सोडावं कुणाला नाही. तर एक आण्याबा कुठे? आण्याबा कुठे? काय मी इथं आहे. चायला 56 हाता मारले वगैरे कुणी दार बी उडायला तयार नाहीये. शेवटला भिगाडावर सोडून आत उडी टाकून आलो. या ही घेतली पातळ. हे साहेब टोपी कुठं मला गावली नाही बरं का. लई भेटलो बाबा, लई पाय दुखायला लागले. असं म्हणून त्यानं शर्टाच्या गुंड्या सोडल्या, गळ्यावर तिचा घाम पुसला तो उभा राहिला. तशी आण्याबाला गुलाब हेरवाडीची हात आली.
हेरवाड्याचा गुलाम स्टेजवर सुताराला मदत करीत होता. ते काम सोडून धावपळीनं तो आगाबाकडं आला. त्याला आल्या आगाबा म्हणला, ही कसली तुझी व्यवस्था? काय झालं? ही बघ किती माणसं आत आले. हा म्हणतो की मी आता समजेस नाही. आधी दारावर एक लटका माणूस नेम. तसं शेजारीच उभा अंग चोरून उभा असलेला रामालावर म्हणला, मी राहू का दारावर? हेरवाड्या म्हणला, अरे विचारतोस काय? जा आणि कुणाला बी आत सोडू नको बघ. लवार लगबगीनं हातात भाला घेऊन दारात जाऊन उभं राहिला. नजर चुकून आत घुसलेली माणसं घोडक्यानं आत हिंडत होती. काही नुसतीच उभी होती. कोण कामात असल्याचा म्हणत होतो. इकडनं तिकडं तिकडनं इकडं करत होती. या सगळ्या माणसांना बघून हेरवाड्या ओरडून म्हणला, हे पा बिनगावाची माणसं आधी बाहेर व्हा बघू आणि आपल्या मानानं बाहेर व्हा, नाहीतर अपमान होईल. चला बाहेर व्हा. त्या आवारातल्या माणसांनी हेरवाड्याचं बोलणं चित्त देऊन ऐकलं, पण कोणीच आमचं हल्लायला तयार झालं नाही. कोण पाय काढायला तयार नाही. हे बघून हेरवाड्या आणावाला हळूच म्हणला, आता बरं का, आता जे आत आल्यात ना असू द्या, उदट निष्कर्णी तंटा नको, नाहीतर आपला खेळ भरायचं नाही, बाहेरनं दगडी येतात. आणावा म्हणलं, बघ बाबा, मला तर काय आता सुचना झालंय. अरे मला तरी कुठं सुचतंय. तो फ्लॅट कसा उभा करायचा 3 तास झालं कळणं झालंय. मग आता कुस्ती चालली तिथं आणि ते सुतार काय करतोय मग? अरे कशाचा सुतार आणि कशाचा आत्तार? काय झालं त्याला? आता काय सांगू तुला? अरे त्याला धडे खेळावे मारायला जमाना 10 जागी हागून ठेवले या त्यानं. आणि मागं बजावले, बघ काय बी कर, पण 10ला नाटक सुरू झालं पाहिजे. ते म्या बघतो कापडं आली ना सगळी. आणि कुठली सगळी? एक आहे तर दुसरं नाही. आणि काय नाहीये? अरे अजून साईड टोपी नाही, हिरोला लोकरीचा ड्रेस नाही, हिरोईनला जॅकेटची 2 जोडी लागत्या, ती नकोय आणायला. आणि कुठं आलंय सगळं? अरे नाना कुलकर्ण्याकडे गावते की कापड? मग मी ती आणाय का? म्या जाऊ होय? अरे आता 8 वाजले, अवघे आता 2-3 पात्र रंगली आहेत. मग बसायचं होतं मी रंगाय लवकर. आणि आम्हाला काही सहन झालं नाही. तो बडकून म्हणला, गुलब्या, आता मी बोललो तर तुला लगेच वाईट लागलं ना? एक बत्ती होती का मी तर ही एक बरं बाहेर आहे. सारी व्यवस्था कोणी करायची? तू का म्या? अरे पण म्या तरी किती ठिकाणी मारणार. मग हे आधी नव्हतं काय समजायला? अंगावर सगळं आणि बसायचं. हेरवाड्यानं मान खाली घातली आणि तो नाराजीनं म्हणला, म्हणजे बघा हे सगळं पुढं होऊन करतो झाक मारून, ते झुणका खाल्ल्यागतच म्हणा की. तेवढ्याच स्टेजवरनं सुतारानं हात मारला. ए गुलाब हेरवाड्या, इकडे ये, आलो आलो असं म्हणून तो तिथंच उभा राहिला. तशी आणखी एक हात आली, अरे आम्ही मला घेऊन इकडे ये. मग ते दोघेही स्टेजकडे गेले. दगड मातीनं तात्पुरतं कमऱ्याएवढं उभं केलेलं स्टेज अजून रिकामच होतं. 4 बाजूंनी मासे आणि येळवाच्या उंच काठ्या तेवढ्या उभ्या होत्या. समोरच्या बाजूला बत्त्या टांगायला एक वासा आडवा बांधला होता. बोलतं म्हशीगत दिसणारं ते गुंड स्टेज बघून आणि आपण कळवळून म्हणला, अरे गुलब्या, अरे कवर उरकणारे सगळं. गुलाब तसा निर्माण माणूस होता, सहज बोलावं तसं म्हणला, अरे आत्ता होईल, लई झालं तर काय होईल, 10च्या 11 वाजत्या, पण नाटक व्हायचं थांबतंय वय. मग ती दोघं जवळ आली. तशी सुतारानं हात्याला बाजूला ठेवली आणि जवळच एक पिचकारी सोडून तो म्हणला, आता बत्तीची झड फ्लॅटला लागत होती म्हणत होता ना मग तुम्ही, त्याचा बंदोबस्त करून टाकला बघा. काय केलं? तोंडाचं 2 फ्लॅट होतं ना, ते चांगलं हातवर टाकून काढलं वरती. लढाई मारल्याच्या आवेशात तो सांगत होता. आणि तसं काय आता दिसतंय? झाक दिसतंय की नाही? कापलेले फ्लॅट खाली आडवे पडले होते. मुडकी उडवल्यावर धड दिसावं तशी त्यांना कळा आली होती. सुताराचा हा पराक्रम आण्याबा डोक्याला हात लावून खाली खाली बसला आणि उडून म्हणला, अरे ये येड्या सुतारा, हे काय केलंस? आता आण्याबाकडे शिफारस मिळवायला गेलेला सुतार तोंड वाकडं करून बसून राहिला. झोपेच्या माणसाला हरवून जाग करावं ना, तसं त्याला हरवून हेरवाड्या म्हणला, अरे फ्लॅट का आपल्या स्त्री त्याच्या तुझ्या बायचा होता होय तो. आण्याबा खाली मान घालून बसला. तो तसा त्याला काही सुचना झालं. हेरवाड्या तोंडाला फेस येईपर्यंत चमचमू लागला. सुतारानं आपली हाताने गोळा केली
काठोकेला मारली आणि तो उठला. पोटात ढवळून आले का तान्याबा म्हणला, अरे कुठे निघालात बाबा? एक नाही दोन नाही 9 वाजता सुतार आपला पुढं. मग हे दोघे उठले, त्याला आडून म्हणले, अरे हे काय झालं, कुठं चालला तू? सुतार तुंबून म्हणला, सोडा मला, माझी वाट अडवू नका. अरे बाबा चुकलं आमचं, मग तर झालं, मला नाही जमायचं ते. एखाद्या शहाण्या माणसाला बरोबर काम करून घ्या. आनाबा त्याचा हात धरून, अरे बाबा चुकलं आमचं, चल फिर माघारी. मग फुकट राहायचं, तुमचं बोलणं बरं ऐकून घ्यायचंय. पंचदेवानं सांगितलंय. जवळ उभा राहिलेला हिरवाड्या त्याच्या पुढे गेला, त्याला खाली वाकून त्याच्या पायावर डोकं ठेवून म्हणला, अरे बोललो बाबा, शान खाल्लं, पुण्याच्या तोंडातनं शब्द काढला ना, तो मोजून पायताना हात बघ मला. सुताराला दया आली, तो न बोलता मागं फिरला. गुंडाळून कापटीला मारलेली हाताला त्यानं पुन्हा सोडली आणि मनाला येईल तसा एक एक फ्लॅट उभा करत राहिला. खटा खटा खेळ ठोकत राहिला. त्याला काही सांगायची सोय राहिली नाही. त्याच्या मदतीला उभा राहिलेला हिरवड्या तोंडाचं पाणी पळायला घाबरावून तो काय करतोय नुसता बघत उभं राहिला. पोटात डचमळून आलं तरी त्यानं तोंड काही आल्याबाबा तिथनं उठला, ते रंगपटात जाऊन डोकं धरून बसला. त्याला बघताच मेकअप मास्टर काम सोडून म्हणला, आल्याबा अहो काय बघा, आमच्याकडे बघा की जरा. बसले तो म्हणला, काय नको तुमच्याकडं? अहो 2 तास झालं रंगवायला लागलोय राव, अजून चहाचा एक घोट बी मिळाला नाही, चहा मागव. त्याच्या चहाची व्यवस्था करून आल्याबानं खिशातनं एक बिडी काढली आणि ती पेटवून तो शांतपणे झोपेत बसला. तोवर दारावरचा रामाला घाई घेऊन आत आला आणि म्हणला, आल्याबा माणूस बेजान गोळा झाले बाबा, काय ऐकत नाही, सोडू का त्यासनी आत? अरे अजून कशात काय नाही, तू कशाला माणसं सोडतो वगैरे? ती ऐकत झाली, काय करू? काय ऐकत नाही, जा दरवाजातनं हलू नको. लवार दरवाजापर्यंत गेला, पुन्हा माघारी आला. आल्याबा ए आल्याबा, काय पंचाच्या घरची मंडळी आल्या आणि मग त्यासनी आत सोडू नवं. आल्याबाला कोडं पडलं, काय करावं हे कळे झालं. आत घ्यावं तर एक, न घ्यावं तर एक. अजून स्टेज उभं राहिलं नाही, पात्र रंगली नाही. गप्पच उभा राहिलेला तो म्हणला, काय करू सांग ना आल्या. बिडीचा एक भक्कम झुरका घेऊन तो म्हणला, तिकीट काढल्यात काय त्यांनी? लवार हसून म्हणला, व कुळं कशा आलं राव तुम्ही, पाटील मंडळीने तिकीट काढायला लावतं वय, मग खेळ होईल का तुमचा? आल्याबा पुढचं न ऐकता जोरात म्हणला, जा जा सोड त्यांना आणि पुढच्या जागमावर बसू त्यांना. लवार गेला आणि 10-15 बायका, 20-25 बारकी पोरं आत आली. पाटलींबाईंनी सगळी गल्लीच आणलेली होती बरोबर. त्यांना बघून आल्याबानं एक बिडी पेटवली, तो गुमान आपल्या रंगपटात गेला. त्याच्या मागोमाग ती बारकी पोर पण धावत आली आणि रंगपटात घुसली. त्यातली काही स्टेजकडे गेली, काही सुताराच्या पायात डोकमळू लागली, कोणी खाली पडलेले मोळे उचलून खिशात तोपायला लागली आणि कोणी त्या रंगीत फ्लॅटवर अशी बोटं ठेवायला लागली. रंगपटात मेकअप मास्टरच्या भोवती माकडागत सगळी गोळा झाली. गळ्यात गळा घालून बघू लागली. शाळेत मास्तरला प्रश्न विचारल्यागत त्यांना विचारू लागली. काही शहाणी पोरं आपलं ज्ञान दुसऱ्याला देऊ लागली. पाटलाच्या पोराचं ध्यान त्या वर आडव्या टाकलेल्या दोरीवरच्या कपड्याकडे गेले आणि ते कपडे इसकटून म्हणलं, मग हे पोरानं हे आमच्या हाताचं लुगडं बघत. दुसरं आलं, आमच्या आईचं बी आणले आणि दुसरं पोरं, हे आमचं दादाचं पोट आहे का रे त्यात? असं विचारून तिसरं पोरगं पोट ठेवू लागलं. तशी एका अंगानं दोरी खाली आली आणि सगळी कापडं उभ्याकडे हसरली. आल्याबा ओरडला, ए पोरांनो चला बाहेर वा. पोरं जाऊची काही हालना. तसा तो उठला, एका अंगानं सगळे पेटाळू लागला. जाता जाता एका पोरानं त्या पाटलाच्या पोराला सांगितलं, ए तो बघ पाव दिसतोय, कुठे रे? काय खुर्चीवर आहे. सगळी पोरं बाहेर हाकून आल्याबा आत आला. तसा ब्राह्मणावर पळत येऊन म्हणला, आल्याबा नागाकुलकर्णीची मास्तर आल्या. आल्याबा आता फुकट सोडून म्हणाला, मग मी काय करू? नाही म्हणजे त्या साथी सोडू आहे, जरा थांब म्हणावं आहे, नाटक काय संपत नाही अजून. आणि त्या म्हणतात, आम्हाला आज सोडा नाही तर आमची नाटक परत द्या. आल्याबा फेक असला बाबा, सोड त्यांना, सोड त्यासनी आत. लवा गेला. अन्नू बट्टा आल्याबाकडे येऊन म्हणला,
साहेबी टोपी घातली नाही वय नाही घातली आणि कोट पाठवून आणि ते बी नाही आणि मग बड्ड एकदम धरून म्हणला मग काय आयला काय आमच्या कामातली काही चवच गेले राव याचं मुलं ऐकून इतर पात्र ही ओळा झाली. हिरोची भूमिका करणारा भीमा पाटील राडव्या सुरत म्हणला आणि बा आमचा डिरेस गा अहो त्या लवशिनला उलनची पाठवून नाही बरं आणि मग कसा शीन वाटणार तो माझं काम तर सबशेट पडणार मग सगळा चुतडा होणार बघा कामाचा माझं राहू द्या. हिरोईनला जॉर्जेटची लुगडी आली काय ती नको आहे. लाल भडक तोंड रंगवून बसलेला पाटलाचा शिद्दा दमकीबाजा बोलला आणि बा जॉर्जेटचं लुगलं नसलं ना मला म्या नाही काम करणार. आण्याबाचं डोकंच उठलं. त्या तावात त्यानं दोरीवरचे सगळे कपडे विस्कटले आणि नाटकातल्या स्वगतात बोलतात त्याप्रमाणे तो बोलू लागला. महिनाभर बोलतोय बाबांनो कापड जमवा हिंदी एकटीला काही जीव द्यायचा होय रे. तो हेरवाड्यात नुसता पळून फिरतो इकडं तिकडं एक काम धड नाही आणि म्हणे कापड काय करता येतात तासात गोळा करतो म्हणत याच्या बाहेर शिवून ठेवल्यात होय कापड. आण्याबाचा पट्टा जोरात चालला होता पण मेकअप मास्टरनं मध्येच हात मारली आणि तो बोलायचा थांबला. काय झालं. मेकअप मास्टर हाती म्हणला जरा इकडे या. काय तो जवळ यायला तसा मेकअप मास्टर म्हणला अव दाढी न करताच रंगवायचं वय यासने. रंगायला बसलेला शिर्के समर्थन करून म्हटला अरे बाबा कालच केली आम्ही दाढी आता काय सांगावं यासने. मेकअप मास्टर म्हणला आणि पाहुणं या मिशा पण काढायच्या. शिर्के निश्चयानं बोलला म्या नाही बा मिशा काढणार आई बा हाय की माझं आणि मिशा बोलल्या तर काय म्हणतील मला आणि मग कसं बनवायचं यांना. आणि बा कळवून म्हणला माझी आई पाया पडतो तुला जा लवकर गाडी मिशा दोन्ही खडून ये उठ. शिर्क्याचा धनाजी चुळबुळ करीत उठला. खालच्या पट्टीत सुरुवात म्हणला आणि बा पण माझ्या भूमिकेला मिशा हायते ना मिशा कशा काही फोडायच्या त्या काढणार दुसऱ्या लावायच्या असतात. अहो मी एवढी उसवार करण्यापेक्षा हायती असणार ना तुला नाही ते काढायचं जा आधी. नायला जाणं शिर्के निघाला. रात्रीचा आता न्हाव्याच्या घरात चालला. मुळातल्या चांगल्या मिशा खरडून दुसऱ्या कशा काही लावायच्या हे ओढत त्याला तो गेला आणि तो केव्हा परत येतो याची काळजी करत आण्याबा बसून राहिला. तसा मेकअप मास्टर म्हणला आण्याबा चहाचा दुसरा फेरा येऊ दे की राव करतो व्यवस्था करतो जरा थांबा. मेकअप मास्टरने विचारलं याच्या मागे तुम्ही नाटक बिट्ट बसवल्यात की नाही अजून. बसवल्यात की आणि मग कसलं मग माहितगार तुम्ही का काय झालं. अहो चहाचा आधार इकडं नुसतं सारखं चुलीवर चढलेलं पाहिजे. 100-150 कप चहा तरी लागणार नाही बा आज तुम्हाला. असं 10 मागवून चहा कसं भागत. आनाबाच्या काळजात भसकाच पडला. तो या चहाच्या विचारात गळून गेला. तोवर बाहेर गेल्या गल्ल्यावर बसलेला एक गडी हात आला. त्याला बघून आण्याबा म्हणला काय रे काय म्हणते इकडी. अरे कशाची इकडी काय झालं. अवघा 10-5 रुपयाचा गल्ला जमलाय. त्याला आण्याबानं त्याच्यावर उपाय सुचवला. अरे मग माझ्या बाजूला म्हणावं जोरात कशाला आणि त्या बिगर लोक कसे येणार. आणि माणसाचा तुटा एवढा नाही आहे. समद गाव सांडलं या वाई पण तिकीट काढायला नको आहे त्यासनी. तेच विचारायला आलोय 4 आण्याची तिकीट 2 आण्याला विकली तर चालतेच का. आणि म्हणला मला काही विचारू नका जा त्या हेरवाड्याला सांगा आणि त्याच्या विचारानं काय ते ठरवा. एवढ्याच लवार आला. म्हणाला नाटकात काम करणाऱ्यांची माणसं यायला लागल्यात त्यासनी सोडून किती आहे ती 50 आहेत. आण्याबाचे डोळेच पांढरे झाले आणि नाटकातलं एकच पात्र येऊन सांगू लागलं ए माझी 10 आहे ती बर का. दुसरा म्हणला माझी 20 सोडा. आण्याबा एकदम ओरडून म्हणला जा सोडा सगळे येऊ द्या काय. लवार गेला. गुलाब हेरवाड्या टिमजीच्या तोंडाने येऊन उभा राहिला आणि म्हणला आण्याबा काय झालं. मर्दा पुढचा पडदा सुद्धा झालाय. त्याच्या असं म्हणून आल्याबानं कपाळावर हात मारला आणि मग विचारलं मग रे आता घोंगडी जोड कपडे घोंगडीलाही चित्र दिसल र मग पालपट्टे बघू का मला काय सांगू नको असं म्हणून तो गप्पच राहिला. त्याला शांत बसलेला पाहून मेकअप मास्टरनं पुन्हा एकदा आठवण करून दिली.
अहो मेहरबान, चहा येतोय ना मग, चहाचं बघा नाही ते राव. अहो चहा सांगितलाय, जरा दमानं घ्या की, असं म्हणून आण्याबा उठला आणि बाहेरच्या आवारात जाऊन गार वाऱ्याला उभं राहिला. तिथनं त्याला स्टेज दिसत होतं. स्टेजवर 5-25 पोरं नाचत होती. त्या पोरांना बघून भर पिकात जनावर घुसल्यागत त्याला वाटलं. तो तळमळून म्हणला, गुलब्या, अरे काय रे यो दंगा, आणि काय, अरे काय रे तो फ्लॅट उभा केलाय. हे बघ, आता त्यात काही चूक काढू नकोस. हाय त्या धर्माचं मागून चालायचं. मी बघतो तर पडद्याचं काय ते, असं म्हणून हिरवड्या स्टेजकडे निघून गेला आणि आण्याबा खाली मातीत रेवट्या ओढत राहिला. लक्ष्मीच्या देवळाचं पटांगण माणसाने खच्चून करून गेलं होतं. 10 वाजून गेले होते. गोंगाला वाढला होता. माणसं टोळक्यांनी गप्पा आणत बसली होती. एक बिडी 10 जणात खेळत होती. बायका निष्कारणी कालवा करत होत्या. मोठमोठ्यानं तोंड वाजवत होत्या. काही आ करून आळस देत होत्या. तपकी रोडून पेन घालवत होत्या. अंगावरची पोरं मध्येच किंचाळत होती. काही ठाणं तोंडात धरून गप्प बसली होती. 10-12 वर्षाची पोरं मात्र कुदळ्या घालत होती. मधनं पळत होती. पाठ ठेवून खेळत होती. पळता पळता ठेच काढत होती. आणि लहर आली म्हणजे शड्डू मारून कुस्ती खेळत होती. नाटक केव्हा का सुरू व्हायला त्याची काय त्यांना काय नव्हतं. रंगपटात मात्र घालटा उडाला. तोंड रंगवलेली पात्र कोणी कपडे करून तयार होती, तर कोणी या परमेशाला मी काय घालू रे, असं आण्याबाला 10 विचारत होती. 10 जणांशी 10 त्या बिचाऱ्याचं तोंड दुखून आलं. स्त्री पार्टीचा मेकअप अजून चाललाच होता. हिरोईनला टोप घालून तयार केलं होतं. टोप घातल्यावर पाटलाचा शिद्या आण्याबाकडे आला आणि म्हणला, आता लुगडं नेसल्यावर मी कुणाला बी नाही ना वळखू येणार. आण्याबा म्हणला, नाही तू अजिबात काळजी करू नको, तू पाटलाचा शिद्या हाय असं कुरसुरीत मी म्हणणार नाही म्हणून. तरी शिद्याने विचारलं, आमचं बा आल्यात का बघितलं. तोवर एक जण म्हणला, आत येऊन विचारू लागला, 10:30 वाजून गेले, दुसरी घंटा देऊ काय. 1-2 घंटा तरी देऊ असं म्हणून आण्याबा खवळला. तसा तो बिचारा घुमा निघून गेला. तो गेल्यावर आण्याबा पुन्हा म्हणला, सगळ्यांचा लांड्या कारभार चाललाय, मला नग इथं, चला बघा तिकडं. आण्याबाचा ताव निघायच्या आतच गावचे सरपंच तपकिरे आत आले आणि म्हणजे, अरे कुठे तो आण्याबा, हे काय मी इथंच आहे की, असं म्हणून तो पुढे आला. तपकिरे म्हणाले, गावाचा खेळ सुरू करताय. अरे सुरुवात करा, मग वाटल्यास नंतर विश्रांती घ्या. आण्याबा म्हणला, आता झालं, यासनी पातळ निशिवली म्हणजे झालंच बघा, मग तेव्हा दुसरी घंटा द्या ना, म्हणजे धीर निघेल लोकांना जरा. आण्याबा म्हणला, हा बरं देतो, कुणीतरी दुसरी घंटा द्या रे, म्हणून आण्याबाने पिटाळलं. सरपंच जाता जाता सरपंचाचं सहज लक्ष स्त्री पार्टीकडे गेले आणि बारीक बघून ते म्हणले, काय रे पाटल्याचा शिद्या आहे का तो. शिद्याच, अरे पाटलाला कसं पसंत पडेल घे, असं म्हणून ते रंगपटातून बाहेर पडले. दुसरी घंटा खणखणली. सुट्ट्या आणि आरडाओरडा सुरू झाला. आरोळ्या उठू लागल्या आणि रंगपटात एक गोंधळ मारला. त्या गोंधळात पाटल्याचा शिद्या ज्याला त्याला विचारू लागल्या, हे आमचा आबा आल्या ठिकाणी, आमचा आबा नाही आल्या. आण्याबा या गोंधळात मुली फुटला होता. त्याला काही सुचेना. तो एका कोपऱ्यात खाली बसला. तसा मेकअप मास्टर म्हणला, अरे वा, या स्त्री पार्टीच्या छातीला काय लावायचं, ते काय ते पाव आणून ठेवले कुठे. पाव त्या खर्चीवर ठेवलं होतं की. मेकअप मास्टर हसून म्हणला, ते वय अहो ते मगाशीच कधी गप केलं बघा. आण्याबा धांद्रटा गट नुसता त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. खोळ्याची चावडी मिराबाईची मशीद अशातली गट झाली. तोवर पाटलाचा शिद्या म्हणला, आण्याबा मला झंपर नाहीत किंवा. आण्याबा ओरडून म्हणला, अरे ती काय 56 मुलगी दोरीवर पडल्यात ना, डोळं फुटल्यात काय रे असं, काय करायचं सगळे असं करतायत. शिद्या केली माझ्या स्वरात म्हटला, माझ्या आमचं एक बी नाही ना त्यात. तसा आण्याबा उठला, त्याला स्टेजकडे गेला. त्याला बघून सामान मांडण्यात गडून गेला. हिरवाड्या म्हणला, अरे ते त्याच्या आण्याबा, अरे ते काचचं कपाट तिजोरी लागते ना इथं ठेवायला, कुठं आहे ती. आण्याबा पटकन म्हणला, ते राहू द्या आधी, स्त्री पार्टीला पोलकी नाही त्याची काय वाट, जा आधी पोलकी पैदा करा आणि त्या शिद्याच्या मापाचं पोलका आणा कुठून तरी. हिरवड्याला घामच फुटला.
रात्रीचे 11 वाजलेले. आता पोलका आणायचं कुठून, कुणाच्या दारात जावं. तो म्हणला आता पोलको कुठून आणू र, मला काय सांगतोस. वय तुझं खरं आहे, अंगावर जोखीम घेऊन चुकलं नव, असं म्हणून तो तिथे स्टेजवरनं खाली उतरला. विचार न करताच निघाला. चांगला दरवाजा पत्तर गेला आणि त्याचं परत येऊन म्हणला, अरे सगळं भय पण ते शिद्याचं माप कसं काढायचं. आणि विचार पडला, अरे त्याला माप कसं काढावं, त्याला मी माप कसं काढावं हे तिढाच पडला. बुचकाळ्यात पडलेला हेरवाड्या म्हणला, जातो आणि 10-5 कोटी पोलकी बघून आणतो, असं म्हणून तो धूम पळाला. तो गेला तसा आण्याबा पुन्हा रंगपटात आला. तो आज शिरता शिरताच एकतरी म्हणला, दाढी करायला गेलेला शिरक्याचा अजून पत्त्या नाही. आण्याबाच्या पायात कापड जोडलं. उभं राहायचं होईना तसा तो खाली बसला. पात्रांचा दंगा उसळला होता. बायानं शिट्ट्या आरोळ्या येत होत्या. एवढ्यात सरपंच तावात येऊन म्हणले, अरे खेळ सुरू करता का जावं आम्ही, कशात खडकलाय कशात आता. आणि रणजित येऊन म्हणला, अहो जरा दम धरा, स्त्री पार्टीला पोलकी नाही, कशात खेळ सुरू करायचा. एवढ्यात हेरवाड्या पळत येऊन म्हणला, पोलकी नाही घावली पण भट्टीचा पांढरा ढेक एक शर्ट काढला, हातूक उडून झाली ना, त्याला काय म्हणतंय. सरपंचांनी घाई केली. हा मग काम भागलं ना, करा या तिसरी घंटा. आणि कष्टात म्हणला, अहो आता काय सांगायचं तुम्हाला, अजून एका पात्राचा पत्त्या नाही आहे. लगेच एकानं सल्ला दिला, अहो तिसरी घंटा द्या, तेवढ्यात काय, आणि नाही आला तो तर कटक करून टाका तेवढं. सरपंच हा द्या द्या घंटा द्या. आणि लटलट कापत उभा होता. हेरवड्या म्हणला, अरे त्या शिरक्याला बघ कुठं मेला तो. हेरवड्या मोठ्या धीराचा माणूस होता. तो लगा बाहेर गेला. सरपंच खूप बाहेर पडले. रंगपटात जाऊन जरा सामसूम झाली. तसा मेकअप मास्टर म्हणाला, आणि बा तिसरी घंटा व्हायच्या आधी एक चहाचा फेरा येऊन द्या. काय याला नेऊन चहाच्या हांड्यात पडवावं असे त्याला वाटलं. इकडे नाटक पळून निघलंय आणि याचा चहा वाटून जीव चाललाय. आता काय करावं. शिट्ट्या जोरजोरानं ऐकू येऊ लागल्या. कान पिटून गेले. त्या आरोळ्या जशा कानावर येतली तसा आमेबाचा जीव खालीवर होत होता. तो बसल्या जागी बसून राहिला आणि एकाएकी म्हणलं, शिरक्या आला. आणि मग सगळेच त्याच्या अंगावर खवळून उठले. कुत्री भुंकावत तसे ओरडू लागले. चहा न मिळालेला मेकअप मास्टर संतपणे त्याचं थोबड रंगू लागला. बाहेरच्या गोंगाऱ्यात जाण्याची आनेवाला काही छाती होत नव्हती. तर तो रंगपटामध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. आणि आवरा कस तरी रंगून मोकळं व्हा. शिरक्या आल्याची बातमी स्टेजपर्यंत पसरली आणि परस्पर कोणीतरी तिसरी घंटाही देऊन टाकली. पाल पट्ट्याचा तो पडदा वाकडा तिकडा झुलत वर गेला. तसा स्टूलावर उभं राहून फोटो लावत असलेल्या सुद्धा गडबडीनं खाली उतरला. स्टूल आणि फोटो तिथंच टाकून विंगेतनं त्यानं बाहेर पळाला. पाय पिटीचे सूर निघू लागले. डग्गा घुमू लागला. तिसरी घंटा होताच रंगपटात नुसता गोंगाला उडाला. गोळीबार झाल्यावर माणसं वाट फिरतील तिकडे पळाली तशी पात्र पळून खेळू लागली. दोरीवर टाकलेले कपडे पायाखाली आले. मेकअप मास्टरनं चहा पिऊन रिकामी ठेवलेली कंबरची जागेच ठार झाली. हादग्यात पोरीने फेर धरावा तसा आण्यावरती फेर धरला. तवर एक जण कोणीतरी उडत म्हणला, एंट्री आली. आणि कोणाची एंट्री आली कुणाला काय समजना. आणि तशातच पाटलाचा शिदे विचारू लागला, हे आमच्या आलं काय. आणि आता ताऊन म्हणला, अरे शिद्या तुझी एंट्री आली झापड. पातळाचं गोड सावरत शिद्या स्टेजकडे पळत सुटला. शिट्ट्या कानावर आल्या तसा त्याचा निम्मा जीव गेला. छाती भात्याकडे दगड खाली उडाली. काहीतरी अडकल्यागत झालं. त्याला आपल्या भाषणाची सुरुवातच आठवण शिकवलं. तो मागवळ म्हणला, आणि बा माझं कोणचं भाषण आहे, फक्त पहिला शब्द सांगलं. अरे आधी आत घुस, प्रांतर मागणं सांगतील चुकल तिथं. रिंगेतलं त्यानं कुणीतरी त्याला ढकललं. तसा प्रेक्षकात कालवा उडाला. शिद्याच्या तोंडात एक शब्द फुटेना. मग प्रॉम्प्टर ओरडून वाचू लागला. आणि मग बाहेरचे लोक बाहेर ते ऐकू यायला लागले, तेच ऐकत बसले आणि चित्त देऊन ऐकत बसले. टाळ्या शिट्ट्या आरोळ्या सगळं थांबलं. स्टेजवरचे संवाद खड्या आवाजात होऊ लागले. पट्ट्याच्या फेकीगत पात्रांचे हातमारे दिसू लागले. प्रेक्षक दांड्या कुतूहलानं हे सगळे बघत बसले. एकेका पात्राला हळूहळू ओळखू लागले. इंजिन सुरू करून ड्रायव्हरनं विसावा घ्यावा तसा आण्याबा
नाटक सुराला लागल्यावर रंगपटात येऊन बसला. त्याने खिशात एक बिडी काढली आणि समाधानानं तो झुरके घेत राहिला. सगळं आवरून हेरवाडेही रंगपटात आला. एक हुंकारा टाकून आंब्याला म्हणला, अरे पाटल्याचं शिद्या काय दिसतोय रे, कुणाला ओळखून येत नाही. आपली सुजबूज पोरगी म्हणून असतात. चल जरा बाहेर जाऊन चक्कर मारून. आंब्या उठला आणि मग दोघं बाहेर येऊन उभे राहिले. नाटक आता चांगलं सुरायला लागलं होतं. एवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, त्या गर्दीत नाही धिप्पाड माणूस एकाएकी उठून उभा राहिला आणि त्याचा कणिक तुडवावी तशी माणसं तुडवत तो स्टेजकडे निघाला. त्याचा पट्ट्याचा शेपला चांगला टाचेपर्यंत उभत होता. हिरवड्या घाबरवून म्हणला, आले बा, अरे शिद्याचा बाळ चाललाय. बघता बघता तो स्टेजवर चढून गेला. कोंबड्याची मानगुट पकडावी तशी शिद्याची त्यानं मानगुट धरून त्याला रिंगेतनं बाहेर ढकलून दिला. त्या गचांनी सरशी ते पोर रंगपटाच्या दारात आलं. अंगणात वाळवण पसरावं तशी त्या पटांगणात पसरलेली माणसं उठून उभे राहिली. काही स्टेजवर गेली, काही रंगपटात बसली. आण्याबा आणि हेरवाड्या परत पाटलाकडे आले. काकुळतीहून म्हणले, पाटील, अहो पाटील असं काय करतात, नाटक बंद पाडता वैव. पाटलानं शिद्याच्या पातळाचं पदर एक पिस्का मारला. तसं पोर पायात आडवं आलं. त्याला पताका लाथा हाणून तो म्हणला, अरे पुरुषाच्या जातीला येऊन लुगडं नसतंच व्हायला आणि पोटाला येऊन आवरी घालून दिसते त्या घराणीची संगती, खेळ आणि खेळ त्या लुगडे. आणि आबा पुढं म्हणून पाटलाचे पाय घेऊन म्हणला, पाटील पाटील अहो काय करताय, कशाला खेळ बंद पाडताय, नाटक होई द्या. पाटील चौताळला आणि वाच्या झिंजा धरून त्याला उचलून तो म्हणला, पाटलाच्या पोराला लुगडं नेशील सोयरा आणि नाट्याची एवढी हौस आहे ना, आणि तुझ्या बायकोला नेशिव लुगडं आणि नाचिव इथं. असं शिद्याची एक तगडी त्याला हातात धरली आणि कुत्रं वडावत असं दारात तिथं बाहेर गेला. सापाला बघून गवतानं भांग द्यावी तशी माणसं गडबडीनं वाट करून जाऊ लागली. दरवाजात गेल्यावर पाटलानं त्याची तगडी सोडली. शिद्या लाटलाट कापत घराकडे निघाला. तोंडानं शिव्या देत आणि हातानं बोक्या घालीत पाटील त्याच्या मागणं निघाला.